आम्ही उतरलो माणगावमध्ये. अंशुमन बिचारे आणि जितेंद्र दोषी आलेत. आम्ही यांचे खूप स्किट आणि मूवी बघितले काय. त्यांचे फोटो काढून झाले की आम्ही ताट घेऊन जाऊया. मला एक सांग, आता मोदी बरोबर फिरून आता फेमस बी झाला आहे म्हणे. म्हणजे आता 10 वाजता फेमस झाला. म्हणजे आणि कसं वाटतं व्हॉट्सअप पहिली सिंगल मागचं. ओके ओके काटतं दुसऱ्यांचे आम्ही केली पण दुसरा ना मिळतंय काय बरोबर ना. त्याची मुंज होती. तुम्हाला कसं वाटतं? होणार आहे बरं वाटतंय पण त्यांची बुद्धीचा काय नियम आहे ते फॉलो करावे मस्त दूर मेंटॅलिटी लागते. पहिले 10 दिवस कंपल्सरी संध्या करावी लागते. संध्याला म्हणजे आपल्या मोठ्या भावाला घेऊन बसू नये तर ते पानावरचे 5-5 शब्द तर सांगणार आणि काही सांगणार नाही. फ्लॅशबॅक. आय डोंट नो कुठच्या ब्लॉगची फ्लॅशबॅक नव्हते. ॲक्च्युली ब्लॉग मी उद्या स्टार्ट करणार होतो पण ऑन द स्पॉट ठरलं की आताच करूया. आज होती या मुलाच्या उद्या मुंजावून बट होणार आहे आणि तुझा पहिला वेळा बुकी धेडा म्हणून बसला होता. अजून जेवायला खूप वेळ होता त्यामुळे ठरलं पत्ते खेळूया. सॉरी व्हर्टिकल शूट करतोय. ऑन द स्पॉट ठरलं होतं ना, रील करणार होतो मी. मग थोडा वेळ नंतर सगळं अर्जंट की पब्लिक को बताइए इस गाड़ी से कौन कौन उतरने वाला है आपको नहीं मालूम. काही सेकंद आधी मामा बसला आणि असं म्हणाला की आजच्या दिवसारी शूटिंग आणि फोटोग्राफी तू करायची, बदल्यात तुला पेढा गुलाबजामुन हवं ते देतो. एवढ्यात मामा झाला प्रसन्न आणि त्याने मस्त बुफे ठेवली. मला हे डील खूप आवडली. मी ॲक्सेप्ट केले. मनातले काका बाहेर प्रकट झाले. आता म्हटलं त्यांच्याशी संवाद साधू. अनवेदची मुंज होती. तुम्हाला कसं वाटतं? होणार आहे बरं वाटतंय पण त्यांची बुद्धीचा काय नियम आहे ते फॉलो करावे हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी करणार आहे मुंजीचा ब्लॉग, म्हणजे माझ्या भावाचा. त्यात काल आलो मामाच्या घरी आणि आज आम्ही हॉलवर जाणार आहोत म्हणजे माणगाव. इकडे काय कसं काय तिकडे दाखवेन. आणि उद्या म्हणजे आहे. आज हळद आणि बाकीचे बारीक सारीक फंक्शन्स असणार ते तुम्हाला दाखवेन. लाईक शेअर आणि फॉलो करा आणि पूर्ण ब्लॉग ओके. एका ब्लॉगमध्ये पूर्ण सभी कुछ दाखवेन. माझ्या लहान भावाची मुंज, मामाचा मुलगा म्हणजे छोटा मुलगा म्हणजे माझा मामाच भाऊ. सचितची मुंजी होती तेव्हा मी इतका ब्लॉग वगैरे करत नव्हतो. मी इतरा लहान होतो. आता अनवेदची मुंज आहे. चला हा मोमेंट कॅप्चर करूया आणि करूया सुपर हिट ब्लॉग. लेट्स गो. आणि ह्या पूर्ण ब्लॉग बघायचा, फॉलो करून सबस्क्राईब करायचं. रीलसुद्धा येईल आणि ब्लॉगसुद्धा येईल. तो नाही पहा. 1 hour later. आता आम्ही सगळे निघतोय डायरेक्ट माणगाव आणि मध्ये कुठे हॉल्ट वर घेतला तर घेतला. लेट्स गो. याची म्हणजे सबस्क्राईब कर, लाईक सबस्क्राईब कर. ये आता आपण गणपती बाप्पा सामकाच विटय सांभाळ चुकली होती बस. तिला सांगायला लागली मी तुला नेते मी तुला सगळं नेते. A few moments later. सर्वेश दादा नाही. होय सर्वेश दादा नाही. तो डाव्या साईडला आहे पण उजवा आपल्याला होय सर्वेश दादा नाही. हा बाबू क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. आम्ही पोचून गेलो. आता आपण लगेच जाऊ आणि रूमवर पालखी काहीतरी येणार त्यामुळे जरा पार्किंग इश्यू झाला आहे आणि आम्हाला इतका लवकर सामान लोड करता नाही येणार. थांबावं लागेल. लेट्स सी. आम्ही इथे पोचून गेलो. आता आज जाऊया. ते टी व्हीवर दाखवतात बघा. आज कॅमेरा अलाउड असेल नसेल माहीत नाही. शेगावला गेलो तेव्हा कुठल्याच असा तेव्हा कॅमेरा अलाउड नव्हता. सो मोस्टली मी शूट नाही करणार. ओके लेट्स गो. The next day. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तुम्हाला सर्वांचा माझ्या व्हिडिओमध्ये धमाकेदार स्वागत. आज आम्ही इथे स्टे केला होता. म्हणजे आमचा रूम तिकडे आहे. तिकडे त्या बाजूने तसं जावं लागणं. इथून असं दिसतं असं नाही दरवेळेला. आणि इथे काही जण आहे. रूम सगळे फुल आम्ही घेतले होते. 2 मुंजे आहे वरून. एक वरच्या मंडपात एक खालच्या मंडपात. आमच्या मंडपात तिकडे आहे आणि ते देऊळ आहे. तर मी आधी बघितलं असेल. दिस इज द नेक्स्ट डे म्हणजेच
शुक्रवार 6 तारीख. किती मुंडे चालू आहे आणि आम्ही सर्व असा वाटत असतो. त्यांचे फोटो काढून झाले की आम्ही ताट घेऊन जाऊया. तुला जेवण हय हय अन्वित सनात हे काय बरोबर नाही. होय अन्वितची मुंज होते. तुला कसं वाटतं? त्याला ॲडवाईस काय देशील? म्हणजे मुंज होते त्याला काहीतरी सांग. केस कापले म्हणून सांग सांग लवकर सांग. म्हणजे तू मुंज झाल्यावर तू सगळ्या मुंज झाल्यावर तू हे करायला पाहिजे. सांग सांग. श्रीजीत अन्वितची मुंज होते. तू ॲडवाईस काय देशील? हे ऐकायला पाहिजे. आपली मुंज आली की असं होतं. एकच ॲडव्हान्स मस्त दूर मेंटॅलिटी लागते की पहिले 10 दिवस कंपल्सरी संध्या करावी लागते. संध्याला म्हणजे आपल्या मोठ्या भावाला घेऊन बसू नये. तर ते पानावरचे 5-5 शब्द तर सांगणार आणि काही सांगणार नाही. असं बघायला गेलं टाईम आहे आपली की एखादी मुंज होते. ते जानवं सांभाळावं लागणार, असं मेकडं सांभाळावं लागणार, रोज संध्या करावी लागणार, पूजा करावी लागणार. मी आता मामाच्या दिवसांची पूजा करावी लागणार नाही मला. अजून काय बोलूया यार. म्हणजे प्रत्येक ब्राह्मण मुलाचा असा हा दिवस येतोच. एक दिवस काही गोष्टी अनलॉक होतात तर काही बंद होतात. खूप काही नियम असतात, सगळे पाळले जात नाही. आय नो बघूया. आय एम ग्लॅड टू सी दिस. ते मुंज तिकडे आहे. वरती एक मुंज चालू आहे. इथे आरती चालू आहे. मामी बघा किती खुश आहे. मामा मामी किती खुश आहे बघा. आरतीला गेले, कोण जेवायला गेला, बसले. पण बिचारे आणि जितेंद्र जोशी आले होते. हे मोठे कलाकार ॲक्टर्स. दादा तुमचं काय नाही. खूप व्हिडिओ आत्ताच नोटीस केलं तुम्हाला. आत्ताच बघितलं तुम्हाला मला भेटा. फोटो काढूया. फोटो काढून घेऊ आणि लगेच माझा पहिली सिंगल मागचं. ओके ओके. ह्यांचे मी खूप स्किट बघितले आहेत. मस्त आहे. कास्ट डायरेक्टर पण बिचारे दादा आणि दादा आम्ही ठिकाणा भेटलो. पण त्यांच्या वेळेला बोलताना आम्ही शूट नाही करू शकलो. म्हणजे फोटो पण काढायचा होता. फोन तो फोन द्यावा लागला. सो आम्ही शूट नाही करू शकलो. आणि देवळाच्या बाहेर खूप लोकांनी सेल्फीज वगैरे काढल्या, फोटो काढले. फोटोज मी मला एंडच्या ब्लॉगमध्ये दाखवीनच. तर नक्की पहा. स्टे ट्यून. भेटलो पण बिचारे जेवण घेऊन. आम्ही काय तुम्ही काय समजतो. ए गेला आणि बोलवतात आम्ही काढतो दुसऱ्यांचे.
तो गोष्टी आम्ही केली पण दुसरा ना मिळतोय काय बरोबर ना. रिअली गुड म्हणजे ग्रासची एरिया ही मुंजा पार पडलेली आहे. सगळा संपलेला आहे. आता आम्ही असे चेंजिंग करायला आता. मला एक सांग आता मोदी बरोबर बी फिरून आता फेमस बी झाला आहे म्हणे. म्हणजे आता 10 वाजता फेमस झाला. म्हणजे आणि कसं वाटतं व्हॉट्स द फिलिंग हाऊज द फिलिंग असं आहे. इतकं बरं वाटतं की मी सांगू शकत नाही. आणि आता तुला अशी लोक ओळखणार कधी कुठे जागेला त्याला असं मिळणार. फेमस व्यक्तिमत्व ऑफ इंडिया. आणि बाकी आता पुढे काय आता बघूया परत एकदा थोडी- मधीला मिळून येतो. मला घेऊन चल इतकं सोपं आहे झालं. नेलं असतं बघूया आता जमायचं नाही. आता काही जण बघणार काही जण आता तुला बघणार मिळणार फॉलो रिक्वेस्टी पाठवणार. मसा हे समजदार वाल्यांको विचारा काफी आहे गाईस. आता रीलं बी आमची भाषी शिकवणार. आम्ही 2-3 केली पण ह्याचा मासा आधी कळायला मासा राहणार होता आम्ही घालायला. असं आता कसल्या अशी बूम होणार होती. आता आम्ही बघत की कुठलं रील बाबा घालायचं काय करायचं पण ते आता आठवत नाही आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कॉमेडी बघायला आवडतात का आणि कसली सॉलिड धमाकेदार एंट्री. जायला सुटला रे नाही तुम्ही कुठेतरी बघितलंस ना पुण्यातल्या लोकात बी. ही मुंजा पार पडलेली आहे. सगळा संपलेला आहे. आता आम्ही असे चेंजिंग करायला आता. मला एक सांग आता मोदी बरोबर बी फिरून आता फेमस बी झाला आहे म्हणे. म्हणजे आता 10 वाजता फेमस झाला. म्हणजे आणि कसं वाटतं व्हॉट्स द फिलिंग हाऊज द फिलिंग असं आहे. इतकं बरं वाटतं की मी सांगू शकत नाही. आणि आता तुला अशी लोक ओळखणार कधी कुठे जागेला त्याला असं मिळणार. फेमस व्यक्तिमत्व ऑफ इंडिया. आणि बाकी आता पुढे काय आता बघूया परत एकदा थोडी- मधीला मिळून येतो. मला घेऊन चल इतकं सोपं आहे झालं. नेलं असतं बघूया आता जमायचं नाही. काही जण बघणार काही जण आता तुला बघणार मिळणार फॉलो रिक्वेस्टी पाठवणार. मसा हे समजदार वालों को इशारा काफी है मेरे दोस्त. या देवाचं ना तुम्ही गेस करा. आज शूटिंग आहे ते अलाउड नाही नंतर भेटू. काय आम्ही आलो आहे कुठाळामध्ये आणि इथे बाय रचनावरती आईस्क्रीम पार्लर खूप काय काय मिळतं. आईस्क्रीम वेगवेगळी मिळतात फालुदा खूप काय काय ऑप्शन्स आहेत. कॉकटेल काय ही शाखा खूप जुनी आहे. अजून 3 आहे. आतमध्ये एक आईस्क्रीम पूल मध्ये 2 आहे. दिस पार्टी खायला हवं सांगा नव्हे. मला फुल ऑर्डर ऑन युअर ओन रिस्क. कॉकटेल काय म्हणणार. वेगळ्या वेगळ्या मस्तानी आणि खूप काय काय ऑर्डर केलेलं आहे. कॉकटेल्स वेगळे वेगळे मँगो कॉकटेल फ्रूट कॉकटेल मिक्स. नाही का तुझं अंड्याचं लावतो ना. मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे बरंचसं मठ. फायनली आम्ही आणि 8 दिवसांनी माणूस बेशुद्ध गावाच्या वेशीवरती मिळाला आणि त्याला घरात राहत आणि त्या मोती कचा आहे तू हात लाव की नको मोती. काय मी मला व्लॉग इथे स्टार्ट करतो. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका. टाटा बाय कमेंट करा आजचा व्लॉग कसा वाटला. टाटा बाय सी यू गुड नाईट. अगर आज दानिश भाई जिंदा रहते थे ना किसी का नाम ही नहीं रहता था भाई.
मतलब वो अलग ही लेवल का बंदा था सोशल मीडिया